पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आज अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना सादर करणार आहे। दरम्यान जयंत पाटलांकडे आता 6 जागांची मागणी यातनं करण्यात येणार आहे। पुण्यातल्या 8 विधानसभांपैकी 6 जागांची मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा केली आहे। आज जयंत पाटलांना या संदर्भातला अहवाल दिला जाणार आहे। तर काल वाढदिवसाच्या तुम्ही शहराची कार्य करण्याची बैठक पार पडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट खरं तर पुण्याच्या जागांसाठी आग्रही आहे। तर इकडे शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा काही जागांची मागणी करणार असल्याचं कळत आहे। पक्षाच्या शहर कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीमध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेते, ज्याच्यामध्ये माजी खासदार वंदनाताई चव्हाण असतील, जयदेवरावजी गायकवाड, अंकुशरावजी काकडे, जगन्नाथ बापू शेवाळे, कुमारभाऊ गोसावी, सर्वच मंडळी या बैठकीत सहभागी होते। आणि त्या बैठकीमध्ये पुणे शहर म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार समस्त राज्यातून जो अहवाल मागवला होता, ज्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये आपण कुठल्या जागा लढवू शकतो आणि जिंकू शकतो या संदर्भातला अहवाल मागितला। त्या अहवालामध्ये आम्ही पुणे शहरातल्या 6 जागा मागितल्या आहेत। अर्थात 19ला आम्ही 4 जागा लढवलं होतं, पण त्याच्यामध्ये मूळ हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी तथा पर्वती या विधानसभा मतदारसंघाचा आमचा हक्क आहेच, पण त्याजवळ अतिरिक्त मध्ये शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट असे एकूण 6 मतदारसंघ आपण घेण्यात यावे। इथं पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार नक्की निवडून येतील अशा प्रकारचा अहवाल दिला।